पाटण तालुक्यात कुठलाही मुलगा जन्माला आला त्याच्या पाठीवर शिक्का पाडला जातो, शंभूराज पाटणकर. दोनच, तिथं तिसरं कोण चालत नाही. आता शंभूराज देसाईंच्या विरोधात बोलायचं धाडस सध्या फक्त हर्षल कदमच करतात. विक्रमसिंह पाटण किंवा सत्यजित पाटणकर हे थेट बोलायचं टाळतात. तो त्यांच्या कुटुंबाची एक परंपरा आहे. ते थेट बोलत नाहीत किंवा आक्रमक बोलत नाहीत. हर्षल कदम मात्र थेट बोलतात. आणि शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर हा जो पाटण तालुक्याचं एक समीकरण आहे, तिथं पक्ष हा प्रकारच नाही गेल्या अनेक वर्षापासून. एक पक्ष असतो शंभूराज देसाई, दुसरा पक्ष असतो विक्रमसिंह पाटणकर. विक्रमसिंह पाटणकरांच्या पाठोपाठ सत्यजित पाटणकरांनी जर तोच आक्रमकपणा ठेवला आणि तो प्रचारामध्ये दाखवला की बघा आपल्या तालुक्यातला एक माणूस त्यानं बंड गद्दारी केली पक्षाची आणि ते पटवू शकले तर परिणाम होऊ शकतो. आणि शंभूराज देसाईंचे जे वीक पॉईंट आहेत ते व्हॉट्सअपवर फेसबुकवरती व्हायरल होतात, ते लगेच संपतात काही आठवडाभरात महिन्याभरात. पण ते भाषणामध्ये वेळोवेळी मांडायला जर पाटणकर गट यशस्वी ठरला तर नक्की परिणाम होईल. लोकसभेचा रिझल्ट लागला. यंदाच्या लोकसभेला साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आरामात तुतारी वाजवतील हे कन्फर्म होतं. ती एक्झिट पोल पासून ते मीडियामध्ये सगळी चर्चा होती की शशिकांत शिंदे तुतारी वाजवणारच. पण अनपेक्षितपणे भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा गुलाल आपल्या अंगावर टाकून घेतला. त्यामुळे झालं असं की सातारा जिल्ह्यामध्ये 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच आज आपण साताऱ्यामधल्या अशा एका विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. तो म्हणजे पाटण. पाटण म्हणजे शंभूराजांचा बालेकिल्ला. तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत पुढारी कराड पाटण कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे सर. सर, चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा होता की 2019चा जर लोकसभेचा रिझल्ट बघितला तर श्रीनिवास पाटलांना एकंदरीत 32,000चं लीड होतं. यंदाच्या लोकसभेला बघितलं तर शशिकांत शिंदेंना अवघं 3,000चं लीड होतं. तर एकंदरीत याची कारणं काय शकतात की लीड कमी झालं? 2019ची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील जे माझे IPS आहेत, माझे त्यावेळेला राज्यपाल होते, नुकतेच रिटायरमेंट होऊन आलेले होते. श्रीनिवास पाटील हे मारुलाहवले गावचे नागरिक, पाटण तालुक्याचा एक अभिमान म्हणून तालुक्यानं त्यांना खूप उचलून धरलेलं होतं. त्यामुळे त्यांना तेवढं लीड मिळणं अपेक्षितच होतं. त्यामुळे त्यांना ते लीड त्याच पद्धतीचं लीड त्यांना कराड तालुक्याने पण दिलं होतं, कराड उत्तरनं पण दिलं होतं, दक्षिणनं पण दिलं होतं. कारण श्रीनिवास पाटील हे कराड पाटणचे भूमिपुत्र म्हणून ओळखले जातात. बरोबर. आता श्रीनिवास पाटील जर उमेदवार नसतील तर आपोआपच पुढचे उमेदवार कोण आहेत? श्रीनिवास पाटील नसतील तर मग उदयनराजे आहेत किंवा शशिकांत शिंदे आहेत. दोन्ही आपल्या गावचे नाहीत. त्यामुळे लोकांनी आपल्या चॉईसप्रमाणे याला मतदान थोडं दिलं, त्याला थोडं मतदान दिलं. त्यामुळे तेवढं मताधिक्य मिळणं शक्यच नव्हतं. मला असा पुढचा प्रश्न विचारायचा होता की मध्यंतरी शंभूराज देसाईंनी जे शिवसेनेमध्ये बंड केलं तर त्या बंडाचा परिणाम यंदाच्या विधानसभेला काही पाहायला मिळू शकतो का? शिवसेनेचे जे बंड झालेले आहेत त्या बंडामध्ये शंभूराज देसाईंची महत्त्वाची भूमिका होती. ते बंड झाल्यानंतर पूर्ण राज्यभर त्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या सगळ्याच आमदारांच्या विरोधात प्रचंड असंतोष होता, आजही आहे. पण थोडाफार तो असंतोष कमी करायला जे यशस्वी झालेले आहेत त्यामध्ये शंभूराज देसाईंचं नाव घ्यायला लागेल. कारण शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर हा जो पाटण तालुक्याचं एक समीकरण आहे, तिथं पक्ष हा प्रकारच नाही गेल्या अनेक वर्षापासून. एक पक्ष असतो शंभूराज देसाई, दुसरा पक्ष असतो विक्रमसिंह पाटणकर. शंभूराज देसाईंनी पक्ष बदलला, बंड केलं, हा आक्रोश किंवा हा राग त्या काळातल्या सुरुवातीच्या वेळेला खूप होता. आता पण तो जर त्यांनी केलेली जी बंड आहे त्या बंडाबाबत त्यांच्या विरोधात प्रचार करायला समोरचे लोक किती यशस्वी होतात त्याच्यावर तो परिणाम कमी जास्त होणार आहे. आता शंभूराज देसाईंच्या विरोधात बोलायचं धाडस सध्या फक्त हर्षल कदमच करतात. विक्रमसिंह पाटण किंवा सत्यजित पाटणकर हे थेट बोलायचं टाळतात. तो त्यांच्या कुटुंबाची एक परंपरा आहे. ते थेट बोलत नाहीत किंवा आक्रमक बोलत नाहीत. हर्षल कदम मात्र थेट बोलतात. विक्रमसिंह पाटणकरांच्या पाठोपाठ सत्यजित पाटणकरांनी जर तोच आक्रमकपणा ठेवला आणि तो प्रचारामध्ये दाखवला की बघा आपल्या तालुक्यातला एक माणूस त्यानं बंड गद्दारी केली पक्षाची आणि ते पटवू शकले तर परिणाम होऊ शकतो. पण आत्ता तरी त्यांच्याकडे असं काही नेतृत्व कुठलं नाही पाटणकरांच्याकडं. निवडणुकीला उभे उमेदवार कोण असणार आहेत? एकतर पाटणकर असणार आहेत किंवा कदम असणार आहेत. पण पाटणकर एवढे आक्रमक बोलत नाहीत. आणि शंभूराज देसाईंचे जे वीक पॉईंट आहेत ते व्हॉट्सअपवर फेसबुकवरती व्हायरल होतात, ते लगेच संपतात काही आठवडाभरात महिन्याभरात. पण ते
भाषणामध्ये वेळोवेळी मांडायला जर पाटणकर गट यशस्वी ठरला तर नक्की परिणाम होईल. तुम्ही आत्ताच म्हणलात की शंभूराजांच्या विरोधात पाटणकर गट त्यांना म्हणजे शंभूराजांच्या जे चुका आहेत किंवा जो शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्याविषयी जे मतदारसंघात एक राग होता, तो राग कमी करण्यास शंभूराजांना नेमकी कारणं कोणती आहेत? आम्ही असं ऐकतोय की निधींचा फोर्स मतदारसंघात जास्त येत असल्यामुळे. तुम्ही बरोबरच बोलला. शेवटी कुठल्याही विधानसभा म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना काय पाहिजे असतोय? आपल्या भागाचा विकास. आपल्या भागात काय आणलंय, काय होतं आणि काय नव्हतं. आता शंभूराज देसाईंनी सुरुवातीला राज्यमंत्री असतानाचा जो कालावधी होता, पण ते राज्यमंत्री असले तरी पण ते पालकमंत्र्यासारखेच बघत होते. आता तरी ते कॅबिनेट मंत्री आहेत प्लस जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी सुरुवातीपासून ॲक्च्युली हे योग्य नाही, कुठल्याही पालकमंत्र्यांना फक्त आपलाच तालुका बघणं योग्य नसतं. पण शंभूराज देसाई पहिल्या दिवशीपासून अनेकदा पत्रकारांना म्हणलेत, मला जिल्ह्यात इंटरेस्ट नाही, माझा पाटण मला प्यारा, सातारला राहायला फक्त आहे म्हणले मी, बाकी मला पाटण फक्त प्यारा आहे. ते बोलत त्यांनी प्रत्येक गावागावात प्रत्येक मतदारसंघातल्या म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये जे नेटवर्क उभं केलं, विकास निधी आणला, लोक आपलीशी केलीत, पाटणकरांच्या गटातल्या काही लोकांना आपल्याकडे घेतलं. महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी 1 वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या, मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती त्यांनी ताब्यात घेतल्या. पाटण तालुका बाजार समिती शंभूराज देसाई घेतील असं कदापि कोणाला वाटलेलं नव्हतं. ती शंभूराज देसाईंनी ताब्यात घेतली. हा मोठा बदल आहे. त्यामुळं त्यांनी विकास कामं प्लस गट बांधणी ह्या दोन्ही गोष्टीत ते स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे तो विरोध कमी होत गेलेला आहे. आता लोकांना विकास कामं पाहिजे असतात, ती लोक विकास कामं दिलेली आहेत. ती निधींचा पडतोय नक्की. मला असं विचारायचं होतं की नुकतीच एक बातमी आली होती मध्ये की पाटण तालुक्यातली पाटणकरांचा जो गट आहे तो नुकताच शंभूराज देसाई गटाला जॉईन झालाय. याचा कुठेतरी परिणाम यंदाच्या लोकसभेला विधानसभेला पाहायला मिळेल का? पाटणकर गटाचे काही मधनातनं कार्यकर्ते जात असतात. आता पूर्वी शंभूराज देसाईंचे पण काही लोक पाटणकरांकडे जात होते, पण आता का गेले नाहीत 5 वर्षात, कारण 10 वर्षात, कारण पाटणकरांच्याकडे आमदारकीच नाही. थोडाफार होत असतं, पण विक्रमसिंह पाटणकरांना मानणारा एक स्ट्रॉंग गट आहे, मूळ लोक आहेत, ती काय गेलेली नाही. ती गावातल्या विकास कामाला पैसे दिले जावेत म्हणून काही सदस्य इकडचे तिकडे जातात, पण संपूर्ण गाव जात नाही. समजा एखाद्या गावात पाटणकर गटांचे 7 लोक आहेत आणि शंभूराज देसाईंचे 5 आहेत, तर ते पाटणकर गटाचे लोक तिकडे जातात. कशासाठी? साहेब आम्ही तुमचे, फक्त आमच्या गावाला निधी द्या. पण तो अंतिम परिणाम निवडणुकीच्या वेळेला दिसतो ना. परवा दिवशी एक प्रेस रिलीज झाली आणि त्याच्यामध्ये आपले पृथ्वीराज बाबा आहेत ते म्हणाले होते की पाटणमधला जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. मग यंदा उमेदवारी कुणाला मिळेल, पाटणकरांना का कदमांना? अशी बोलल्याप्रमाणे आत्ता पाटणमध्ये दोघे जणच सर्वाधिक ह्या रेसमध्ये आहेत. ते मुख्य नाव घेतलं जातं सत्यजित पाटणकरांचं. विक्रमसिंह पाटणकरांच्या नंतर त्यांचे वारसदार म्हणून सत्यजित दादांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी गेल्या 2 निवडणुका ज्या पद्धतीनं स्ट्रॉंगली लढायला पाहिजे होत्या त्या लढलेल्या नाहीत. त्यामुळे ते बॅकला गेले, 2 वेळा त्यांचा पराभव झाला. दरम्यान हर्षल कदम माध्यमातून शिवसेनेचे नेतृत्व तयार झालं. शिवसेनेचा एक मोठा गट पाटण तालुक्यात आहे. शिवसेनेला मानणारे अनेक लोक आहेत. ते शंभूराज देसाईंनी शिवसेना सोडल्यामुळे हर्षल कदमला जाऊन मिळालेत. आणि हर्षल कदम यांनी काय केले, ह्या वर्षभरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मोठे मोठे नेते पाटण तालुक्यात आणून सतत शंभूराज देसाईंच्या विरोधात बंबार्डिंग केलेलं आहे, टीका केलेलं आहे आणि गट जेवण ठेवलेलं आहे. त्या मानानं पाटणकर गटानं फारसं काय मोठं केलेलं नाही. शरद पवारांची लोकसभा झालेली एवढी सभा सोडली, मोठे कार्यक्रम कुठं झालेले नाहीत. दोघांचेही दावे असले तरी सर्वाधिक पसंती हे पाटणकर गटालाच असणार आहे किंवा सत्यजित पाटणकरांनाच असणार आहे असं मला वाटतं. कारण शेवटी महाविकास आघाडीत विचार केला तर काँग्रेस त्या तालुक्यात नगण्य आहे. ती हिंदराव पाटील किंवा नरेंद्र देसाई हे दोघं सोडली तर पाटण तालुक्यात काँग्रेसला मानणारं कोण नाही. आणि परत पाटण मतदारसंघात जो कराड तालुक्याचा भाग आहे तिथं उदय पाटील यांचे जे कार्यकर्ते ते काँग्रेसचे म्हणता येईल, पण त्यांना पाटणचं आपण म्हणत, त्यांना आपण करावचं म्हणतो असं आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा काय मतदारसंघावर प्रभाव पडेल त्यावेळेस विधानसभेला, म्हणजे पाटणवर म्हणताय? पाटणवरती हो. पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रीय नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, अभ्यासू नेते आहेत. त्यांच्यातला पण आलेला आक्रमकपणा वाढलेला आहे आणि ते मूळ पाटण तालुक्यातले आहेत, पण ते स्वतःला
असं कधी म्हणत नाही मी पाटणचा कराडचा, त्यांचा थोडाफार परिणाम होईल, पण पृथ्वीराज चव्हाणांचे जे नेटवर्क पाटण तालुक्यात आहे, हिंदराव पाटील सोडलं तर कोणतंच नाही. थोडाफार परिणाम म्हणजे जाणवेल, म्हणजे फारसा जाणवणार नाही. कारण तिथं तुम्हाला मगाशी सांगितलं तिथं 2च गट. मी नेहमी म्हणतो, आमच्या अनेक वृत्तपत्रात वार्तापत्रात मी म्हटले, पाटण तालुक्यात कुठलाही मुलगा जन्माला आला त्याच्या पाठीवर शिक्का पाडला जातो, शंभूराज पाटणकर, 2च. तिथं तिसरं कोण चालत नाही.